तर शेवटी विजय सत्याचाच होतो. वाईट बोलून आणि काहीतरी टिप्पणी करून काय फायदा आहे? तुम्ही समाजाच्या याने वागा. तो मतदार काय विचार आहे मतदाराचा ते तुम्ही बघा आणि मग तुम्ही तुमची भाषा करा. आता फक्त एवढंच आहे, भारतीय जनता पार्टीचा विजय तो 16 तारखेला होणार आहे, ते त्यांना पावणार पण नाही. मग तुम्ही घरात बसायचं असेल तर बसून राहा. पण कृपया तुम्ही उलट पालट कोणाला बोलू नका. काही चांगल्या व्यक्तीला, आता एक काकासारखा व्यक्ती तो असं लावला, एक चांगला गुणवान तो माणूस आहे, त्याला गावामध्ये सन्मान आहे आणि त्याच्याबद्दल जर विरोधक असे बोलतात तर म्हणजे त्यांच्याच जनतेला पटलं, त्यांची जनता मला बोलते हे मला पटलं नाही. पण तुम्ही तुमचीच लोक तुम्हाला बोलतात ते पटलं नाही आणि मग काकाने उद्या समजा आदिवासी वाडीमध्ये मुलाखत दिली तर ते जर बोलले काही खरं तुम्ही खोटं बोलतात, मग काय यांचा प्रचार सांगा तुम्ही. बघून तुम्ही लोकांना वाईट बोलायपेक्षा तुमच्या कामावर फोकस करा. आम्ही आमच्या कामावर फोकस करतो, आमच्या पार्टीवर फोकस करतो, ही आमची त्यांना नम्र विनंती आहे. आपण बघत असाल आपल्या खिडीपाड्या गावामध्ये आपण आहे आणि हा खिडीपाडा गाव भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. सध्या चर्चा गावामध्ये अशी आहे की निवडून तर येणार आहे, पण किती मताधिक्याने निवडून येणार आहे काय सांगा त्याबद्दल? आता जर मताने आम्ही त्यांना सांगितलं तर त्या मताने मागे लागतील आमच्या. म्हणून आम्ही काय करतो, त्यांना तो मताचा धक्का देण्यासाठी थोडं केला. तो धक्का त्यांना असा धक्का भेटला पाहिजे, त्यांना वाटलं तुम्ही बघितलं मी तिथे गावामध्ये भाषण केलं तर की आमच्या गावामध्ये कुठे कुठे घडी घडी फिरतात. आता आम्हाला एक मत द्या, तुमची नोकरीला आम्ही मत टाकतो. अरे आम्ही तसं नाहीये, आम्ही पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आणि आम्ही जिम्मेदारी दिली तर आम्ही 40 लोक उमेदवार आमच्या निवडून आणणार. तुमच्या असं नोकरी नाही करणार. तुम्ही माणसं उभी करता आणि मग त्यांचा तुम्ही प्रचार न करत स्वतःचा प्रचार करता. ही कुठली तुमची उमेदवारी आहे? उमेदवारी अशी करा आमच्यासारखी निष्ठावान असा सपोर्ट करा की 40 लोकांना आली पाहिजे, 40 लोकांची मतं मागली पाहिजे. तुम्ही तसं करत नाही. तुम्हाला सर्वांचा मेसेज गेलेलाच आहे की आम्ही आमची तोंडी बोलत नाही, तुम्ही तुमच्या तोंडाची मेसेज करत, पण आम्ही आमचं आव्हान करतो तिथे तुमच्या समोर आव्हान केला. 4 उमेदवार कसे निवडून येतील? आपल्या गावाला पहिला नगरसेवक पद देते सन्माननीय लोकनेते आमचे साहेबांचे किंवा प्रसन्नता आमदार साहेबांचे. आम्ही खरंच आम्ही हात जोडून त्यांचा आभार मानतो की तुम्ही आमच्या गावाला नगरसेवक उमेदवारी दिली. आता आमच्या गावाला अजून कुठेच सदस्य आमच्या गावाला काही पद दिला नाही, तर त्यांचे आम्ही आभार मानले आणि सगळं चॅनल मिळून जेव्हा आम्ही गुलावलो तर त्यांच्या दाराशी पायाशी नसलो होऊन नाचून दाखवणार त्यांना आम्ही. काय आव्हान करायला आपण बघा, खरं आव्हान सांगतो तुम्हाला, प्रत्येकाचा निषेध म्हणजे काय मुद्दे मांडतो, कोण काय मुद्दे काढतो. खरं मुद्दे काय, भारतीय जनता पार्टी अशी देशामध्ये राज्यामध्ये आहे आणि समस्या आता महानगरपालिका पण आमचीच लागतोय. तुम्ही बघता तुमची समस्या जेवढ्या पद्धतीने सन्माननीय लोकनेते झाले, प्रशांत झाले, त्या पद्धतीने आम्ही सॉल्व्ह करू शकतो. काही कोण बाकी करू शकत नाही. मग आता आमचे 4 उमेदवार निवडून आले तर आम्ही सगळे धरून ग्रामस्थ जसे आसोगाव झाले, टेंबोडा झाले, बोलवली झाले आणि आमचे खिडपाडे गाव सगळे मिळून 4 लोकांना धरून देऊ शकतो. साहेब हे आमची नगरसेवक आहे, ही आमची समस्या आहे. ते भले प्रत्येक वार्डमध्ये असो, जसं सांगा कॉलनी असो, नवी पनवेल असो, कलंबुली असो, आमची 4 गाव असतो तर त्यांना आम्ही घेऊन जाऊन सगळी समस्या सॉल्व्ह करू शकतो. आता न बोलता सरकार आमची, केंद्रामध्ये आमची, महाराष्ट्रामध्ये आमची आणि समजा फक्त तुम्ही रायगडमध्ये आम्हाला किती आमदार आहे तर आम्हाला कसली भीती आहे? फक्त विरोधानं बोलणं आहे आपल्याला काम करणं. एकंदरीत खिडूपाड्याचा जो विकास होता आतापर्यंत जो प्रलंबित होता तो नक्कीच आता पुढे त्याची वाटचाल नक्कीच होणार आहे आपल्याला. काही नाही केला खिडूपाडा गाववाले, काही नाही ग्रामस्थही केला. आज आम्हाला जर प्रश्न झाला तर पहिला आमच्या डोक्यावर हात असता तर आज आमच्या गावाला चित्र काहीतरी वेगळा असता. तर आम्हाला दिसून आला. आता आम्ही पुढे जाणार. प्रश्न फक्त घोषणा देत भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा एकच वादा, एकच वादा, आपली निशाणी. नाही त्यांना मतदारबद्दल आव्हान करतो की आता तुम्ही मतदानमध्ये एक आव्हान करून आव्हान तुम्ही करा त्यांना माहिती आहे. राहू दे आवाज येतो एक लावून द्या बाजूला राहिला ना माईक कव्हर करतो ठीक आहे. राहू दे जमेल अण्णा काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे त्याचा रोल निलेशजी काय सांगाल आपण आपल्या गावामध्ये आहे जनतेला आपल्या खिडूपाड्याच्या काय आव्हान करताय? नक्कीच पत्रकार ही आमची रॅली बघितली असेल, किती मोठा जनसमुदाय होता आणि मला वाटतं प्रत्येक आम्ही घराघरात जात होतो, प्रत्येक गृहिणी आरती भाजी घेऊन येत होती आमच्या 4 उमेदवारांना ओवाळणी करण्यासाठी. तुम्हाला माहित असेल तर आमचा विजय हा 100% झालेलाच आहे, फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे.
जनतेला काय आव्हान करता जनतेला एवढंच आवाहन करू की येणाऱ्या 15 तारखेला आमचे चारही उमेदवार आमच्या महादेव समूहामध्ये यांची निशाणी आहे घड्याळ. आपली ऍडव्होकेट प्रतिभाताई सुभाष गोयल यांची निशाणी आहे कमल. सौ दमयंती निलेश गोयल यांची निशाणी आहे कमल. आणि आमचे शशिकांत शनिवार शेळके यांची निशाणी आहे कमल. तर येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन विजयी करा ही तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा प्रचारामध्ये शांत बसा. सर्व शांत. अण्णा आज आपल्या प्रचाराची रॅली आपल्या खिडूपाडा या गावामध्ये आलेली आहे. त्याची माहिती ना आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 9 ची रॅली खिडूपाडा गावामध्ये आलेली आहे. काय एकंदरीत गावकऱ्यांचा उत्साह होता आणि प्रतिसाद कसा होता? या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आरपीआय गटाचे आम्ही 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय रामशेठ ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे विकासाचा महामेरू सन्माननीय आमदार किशनदादा ठाकूर यांच्यावर जो आमचा विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वास सार्थ करण्यासाठी आमच्या या पंचकृषीतील टेंबोडा असेल, तिरुपपाडा असेल, वरवडी असेल, तेथील सर्व ग्रामस्थांचा भरभरून आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला लाभत आहे. निश्चितच आमचाही उत्साह त्यामुळे द्विगुणित होत आहे. कारण लोकांचा वाढता प्रतिसाद हा पाहून निश्चितच विजय हा आमचाच असेल. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जात आहात? आम्ही फक्त विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या गावातल्या समस्या आहेत, रस्ते असतील, पाणी असतील, समाज मंदिर असतील, शाळा असतील किंवा महिला सक्षमीकरणासाठी काय उपक्रम राबवता येतील ते निश्चितच अजेंडा घेऊन आम्ही या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहोत. लोकांचा कसा प्रतिसाद आहे? लोकांचा निश्चितच चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्ही लाभलेला आहे. विजयी निश्चितच आमचा आहे, परंतु विरोधक आम्हाला या ठिकाणी मतदारांना दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. परंतु माझी सर्व जनता मायबापाला या ठिकाणी विनंती आहे की त्यांचा 10,000 बुडलेलाच आहे. फक्त 16 तारखेची तुम्ही वाट पहा. 10,005 लोक सुद्धा बसलेले नसतील, परंतु ते या ठिकाणी आव आणण्याचा प्रयत्न करतात आणि आमच्यासारख्या मायबापाला या ठिकाणी गुमराह करण्याचा प्रयत्न करतात आहे. परंतु मतदार बंधू कुठेही गुमराह न होता या ठिकाणी राष्ट्रवादीचा घड्याळ आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे 3 कमल आहेत ते फुलवण्यासाठी निश्चितच निश्चय केलेला आहे आणि तो निश्चय पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा एकच वादा एकच वादा. झाला